जालना शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची बैठक संपन्न। पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाई होणार। महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर। मोकाट जनावर बंदोबस्त करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवणार। उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी। आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वाहतूक जाम होत असून रस्त्यावर हातगाड्या लावल्यामुळे ती वाहतूक जमा होत आहे। त्यामुळे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या संकल्पनेतून जालना शहरात बस स्थानक परिसरात अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी बस स्थानक परिसरात पाहणी केली आहे। या पाहणीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी उपविभाग पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या उपस्थितीत जालना शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। शहरात मोकाट जनावरे पकडण्यासाठी पोलीस बंदोबस्त देणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे। पुन्हा अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे। बस स्थानक परिसरामध्ये काही पाहणी वगैरे केली आपण? आम्ही आज एकूण 3 ठिकाणी पाहणी केली। यापूर्वी पण आपण या विषयावर कार्यवाही केली होती। त्यातला काही भाग झाला, काही भाग होणं बाकी आहे। शहरातली जी ट्रॅफिक व्यवस्था आहे ती सुरळीत करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक या दोघांच्या इनिशिएशनमधून हा उपक्रम, आपण वॉर्डनचा उपक्रम जो सुरू केला त्याचा परिणाम आणि महापालिकेकडून काही गोष्टी करावयाच्या होत्या, तर त्याचा भाग या सर्व गोष्टींची पुन्हा एकदा आम्ही आज पाहणी केली। याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा त्या परिसरामध्ये नो ऑकर झोन आपण केलेला आहे। त्या ठिकाणी कोणत्याही हातगाडीवाल्याला परवानगी नाही। जर दिसला तर त्या ठिकाणची हातगाडी त्याला उचलून आम्ही महापालिकेमध्ये जमा करतो आणि जर त्याला परत पाहिजे असेल तर 5 ते 10 हजार रुपयाचा दंड भरल्याशिवाय आम्ही परत करणार नाही। सर्व फ्रूट मार्केट आहे जे नवीन जालन्यातलं, ते आपण जे जुनं साई मंदिर होतं आपल्या आझाद मैदानच्या शेजारी, तिथून एक 3 बिल्डिंगकडे जाणारा भाग रस्ता आहे। दोन्ही रस्त्याच्या मध्ये आपण एक फ्रूट आणि व्हेजिटेबल मार्केट रस्त्याच्या कडेला तयार केले। जिजामाता प्रवेशद्वारच्या शेजारी तिथं आपण जे खाऊ गल्लीप्रमाणे ते मार्केट तिथं डेव्हलप करतो आहे। पाणीपुरी असेल, पावभाजी असेल किंवा अशा प्रकारच्या जे खाद्यपदार्थ विक्रेते करणारे आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी व्यवस्था करतो। आणि शहरात ही 2 ठिकाणं वगळता कोणत्याही ठिकाणी कुणालाही हातगाडी लावता येणार नाही। मग मंठा चौफुलीचा परिसर असेल, शिवाजी महाराज पुतळ्याचा परिसर असेल किंवा इतर चौक असतील शहरातले, तर त्या ठिकाणी आपण कुणीही हातगाड्या लावायचे नाहीत। मग पोलीस प्रशासन आणि महापालिका जॉईंटली त्यांच्यावर कारवाई करा। गांधीच्या मुद्दा त्यानंतर आपण आपल्या महात्मा फुले मंडईमधल्या परिसराचे व्यवस्थापन चालू आहे। अर्ध्यापेक्षा बऱ्यापैकी काम झालेलं आहे। तिथले वॉर्डनचं आणि बाकीची सुविधा कार्यरत आहे। त्या ठिकाणच्या आणखी काही अरेंजमेंट करणं आहे, त्याही अरेंजमेंट करतो। आता इथे बसस्टँडच्या समोरची आम्ही पाहणी केली। त्या ठिकाणी पूर्ण बसस्टँडच्या समोरचं अतिक्रमण काढतो। दरवेळी पुन्हा काही लोक अतिक्रमण करतात। आता सूचना आहे की इथून पुढे आम्ही त्यांच्यावर झालेला अडथळा आणला आणि जीवितास धोका निर्माण केला अशा प्रकारचा गुन्हा दाखल करू। जर त्यांनी अतिक्रमण पुन्हा केलं, आता आमचे लोक काढायला सुरुवात करतील आज किंवा उद्या। त्या परिसरामध्ये पूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त, ट्रॅफिक नियंत्रित आणि सुरळीत करण्यासाठी त्या ठिकाणी पट्टे मारणे ही कारवाई करतो आहे। आणि या तिन्ही ठिकाणी आपण पोलीस वॉर्डनची व्यवस्था करतो। यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातर्फे नागरिकांना असेल किंवा जे विक्रेते आहेत आणि त्या ठिकाणी व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्या सगळ्यांना आमचं आव्हान आहे, आम्ही दिलेल्या सूचनांचं पालन नाही केलं तर आम्ही स्ट्रिक्टली कारवाई करू। आम्ही यापुढे गुन्हेच दाखल करू। आता यापुढे आम्ही सूचना कोणतीही देणार नाही। एक तर त्यांचा माल जप्त केला जाईल, अतिक्रमण काढलं जाईल किंवा गुन्हे दाखल केले जाईल। याच्यापेक्षा वेगळी कारवाई आम्ही करणार नाही। थँक्यू। लेडीज साहेबांनी आज पाहणी केली बसस्थानक। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या संकल्पनेनुसार शहरातल्या वाहतूक व्यवस्थेकडं आणि वाहतूकच्या समस्येकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण 3 महिन्यापासून सातत्यानं अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी साहेब, मनपा आयुक्त खांडेकर साहेब आणि स्वतः आमचे सदर बाजारचे पोलीस निरीक्षक आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक असं जॉईंट इन्स्पेक्शन करत असतो। काही स्वयंसेवी संस्था पण यामध्ये सहभागी होतात। त्यांनी काही ठिकाणचं थोडंसं डेव्हलपमेंट करण्याकरताचं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि स्वारस्य दाखवलेलं आहे। मनपा आयुक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण 3 ठिकाणी व्हिजिट केलेली आहे।
पर्टिक्युलरली बस स्थानक भागामध्ये वाहतुकीची व्यवस्थेमध्ये कसा बदल करता येईल ते आपण केलेले. इनगेट आउटगेट बदललेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण सातत्याने बघत असतो. आम्ही पहिल्या व्हिजिटला ज्या वेळेला व्हिजिट केली होती त्यावेळेला साधारणपणे जी परिस्थिती त्यामध्ये आता जवळपास 70% सुधारणा झालेली आहे. वाहतूक कोंडी होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्यामध्ये 100% आपल्याला सुरळीत कशी करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. आपण ट्रॅफिक वॉर्डनची संकल्पना मान्य IG साहेबांच्या संकल्पनेतून आपण राबवलेली आहे. तर ती संकल्पना आपण पूर्णत्वास नेत आहोत. तर नव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये 2 ट्रॅफिक वॉर्डन आपण नेमणार आहोत. याच्यामध्ये सराफामध्ये जे ट्रॅफिक वॉर्डन आहेत ते कार्यरत राहतील आणि बसस्थानक परिसरातले ट्रॅव्हल्सच्या मदतीने आपण जे केलेले आहेत तेही ट्रॅफिक वॉर्डन कार्यरत राहतील. अशा प्रकारे आज आपण डिसिजन घेतलेले आहे संयुक्त बैठकीमध्ये आणि त्या शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसराचाही आपण विकास करत आहोत. आणि त्याचबरोबर जे रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरं आहेत स्ट्रे कॅटल्स त्यांना हलवण्याकरता तेव्हा कोंडवाड्यात टाकण्याकरता महानगरपालिकेने एक पथक स्थापन केलेलं आहे. त्या पथकाला ज्या ज्या वेळेला आमची गरज पडेल त्या त्या वेळेला बंदोबस्त आम्ही पुरवणार आहोत आणि आजपासूनच ती मोहीम चालू केलेली आहे. त्यांनी आम्ही कदीम जालना आणि सदर बाजार पोलीस स्टेशनचा बंदोबस्त त्यांना पुरवणार आहोत. याप्रमाणे आपण आत्ता तरी सुरुवातीच्या डिसिजन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आजपासूनच आपण अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे. वाहतुकीच्या कोंडीचं चित्र निश्चितच बदलेल आणि वाहतूक सुरळीत होण्याकरता या सर्व उपक्रमांचा आपल्याला उपयोग होईल. फळ मार्केट जे आहे फ्रूट बाजार आणि अन्य हॉकर्स फ्री प्लाझा जे करायचे आहेत त्याबद्दल मनपा आयुक्त साहेबांनी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. आम्ही पुन्हा जनतेला आवाहन करतो की त्यांनी नियमांचं काटेकोर पालन करावं आणि आमच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. सर, अनेक वेळा ट्रॅव्हल्समुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात आपण काही नोटीस वगैरे त्यांना दिली आहेत का? होय, बरोबर आहे की आता सूचना आली होती जनतेकडूनच की आपण जो हा दिवसा इन्स्पेक्शन आणि व्हिजिटचा कार्यक्रम राबवतो तो त्याप्रमाणे संध्याकाळी पण बघावा. जेव्हा पीक आवर्स असतात ट्रॅव्हल्सचे त्यावेळेला आम्ही बघू. त्या ठिकाणी ट्रॅफिकचे आमचे कर्मचारी ठेवू फिक्स पॉईंट्स आणि जे काही नियमभंग करणारे ट्रॅव्हल्सचे ओनर्स आहेत त्यांची निश्चितच कारवाई केली जाईल. रहदारीला अडथळा आणण्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले जातील आणि ती निश्चितच आम्ही कारवाई करू.